गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी सर्वांना. आज संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग क्रमांक 13 आपण बघतोय. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. करीसी अंगीकार, तर काय माझा भार. जीवीच्या जीवना, तुका म्हणे नारायणा. संत तुकाराम महाराज इथे आपल्याला कर्माबद्दल सांगतात. पांडुरंगाला सांगतात, तू तर धर्माची मूर्ती आहेस. पाप पुण्य जे आहे हे तुझ्या हातात आहे. पाप आणि पुण्य म्हणजे काय? अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणं म्हणजे पाप, आपल्यामुळे दुसऱ्याला मदत होणे म्हणजे पुण्य. आता बघा, अशा अनेक गोष्टी आहेत जे आपण नकळत आपल्याकडून कधी कधी पाप होतं. तसंच नकळत पुण्य सुद्धा होतं, की आपल्या एखाद्या कृतीचा एखाद्या व्यक्तीवर काय परिणाम होईल हे आपल्याला सांगता येत नसतं, कारण आपण तेवढं आत्मपरीक्षण केलेलं नाहीये. परंतु ज्यावेळेस एखादा भक्त देवाला शरण जातो त्यावेळेस तो काय म्हणतो? माझं सर्वस्व तू आहेस आणि आता तू माझा स्वीकार कर. हे जे कर्म माझ्याकडून घडतंय ते सगळं मी तुला अर्पण करतो. माझ्या शरीराचा, माझ्या या कर्माचा ताबा सुद्धा तूच घे आणि या पाप पुण्याच्या याच्या तिढ्यापासून मला मुक्त कर. मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. मला या दुस्तर अशा कर्मापासून सोडवा. करीसी अंगीकार, तर काय माझा भार. माझा जर अंगीकार केलास तर तुला काय फार ओझे होणार आहे का? जीवीच्या जीवना, तुका म्हणे नारायणा. नारायणा, तू तर सगळ्यांना जीवन प्रदान करणारा आहेस. जीवाचं जीवन म्हणजे तू आहेस. तेव्हा आता माझा अंगीकार कर आणि मला या कर्मातून मात्र मुक्त कर. कर्माचं फळ सगळ्यांना मिळतं आणि एकदा की कर्म केलं की ह्या देहाची प्राप्ती होणारच. आणि एकदा देहाची प्राप्ती झाली की कर्म तर करावंच लागणार. असा देह कर्म तिढा आहे. आणि समर्थ रामदास म्हणतात, केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ. जन्म दुःखाचे मूळ तुटे नाकी. भावया जन्माचे खंडन, पाहिजे तो सत्वगुण. काय म्हणतात की कर्माचं फळ तर तुम्हाला मिळणार आहे आणि हे कर्म जे आहे तेच फक्त जन्म दुःखाचं कारण आहे. तेव्हा आता काय पाहिजे? याचं खंडन करण्यासाठी काय पाहिजे? तर सत्वगुण पाहिजे. सत्वगुण म्हणजे काय याचं पूर्ण अध्याय समर्थांनी दिलेला आहे. आपण वाचू शकता. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा याचं पूर्ण वर्णन केलेलं आहे. पण इथे जो मुद्दा आलाय कर्मातून सुटण्याचा, याच्यामध्ये सत्वगुण बघायला जावं तर निष्काम कर्म करणं, म्हणजे एखाद्या कर्मामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये अडकून न जाता ते कर्म करणं, हा इथे सत्वगुण सांगितलेला आहे. निष्काम म्हणजे काय? निष्कर्म म्हणजे काय? निष्काम म्हणजे कामची नाही, निर्लेप म्हणजे लेपची नाही, निष्कर्म म्हणजे कर्मची नाही, परब्रह्मासी. ही स्थिती कुणाची असू शकते बरं? परब्रह्माची स्थिती असू शकते. कारण ज्याला देह आहे त्याला कर्म करावंच लागणार. तुम्ही म्हटलात की मी आज नाही करणार, मी आज स्वयंपाक नाही करणार, मी आज ऑफिसला नाही जाणार, परंतु तुम्हाला सकाळी उठून पाणी प्यावंच लागतं, अन्न सेवन करावंच लागतं, भूक तर लागतेच. तेव्हा ज्याला देह आहे त्याला कर्म आहेच आहे. परंतु ज्याचं मन सूक्ष्म होऊन त्या परब्रह्मात विलीन झालेला आहे, जो परब्रह्म अनुभव ज्याने घेतलेला आहे, त्याला मात्र हे कर्म बाधत नाही. तेव्हा संत तुकाराम महाराज हीच प्रार्थना करतायत की माझा अंगीकार कर. म्हणजे काय? मला तुझ्यामध्ये सामावून घे, म्हणजे मला हे कर्म बाधणार नाही आणि म्हणजे मला या जन्म मृत्यूच्या चक्रातून
सोडव असं ते म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वर सांगतात, हे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनुभविता निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे. ही ब्रह्मस्थिती कशी आहे? निस्सीम आहे. आणि याचा अनुभव केल्यानंतर काय प्राप्त होतं? निष्कामता. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली सर्वात मोठी सिद्धी कुठली असेल तर निष्काम सिद्धी आहे, नैष्कर्म्य सिद्धी सांगितलेली आहे. कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म कुठल्या जीवाला बाधत नाही आणि त्यातूनच आपल्या जन्माचं जे दुःख आहे ते नष्ट होतं. तेव्हा अशा प्रकारची स्थिती आपल्याला मिळावी, अशा प्रकारचं निष्काम कर्म आपल्याकडून घडावं, अशी प्रार्थना संत तुकाराम महाराज या अभंग क्रमांक 13 मध्ये करतात. तेव्हा त्यांनी सांगितलेला मार्ग जरी कठीण असला तरी थोडं थोडं एखादं छोटं कर्म जे आपण दुसऱ्यांसाठी करतो किंवा आपण ज्याच्यामध्ये फळाची अपेक्षा ठेवत नाही, अशा कर्माकडे आपण वळणं, आपण जे करतोय ते उत्तम करणं आणि फळाची अपेक्षा न करणं, केलेलं कर्म ईश्वराला समर्पित करणं, याचा थोडा तरी अंगीकार करूया. आजचं विवेचन इथेच थांबवते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे.